त्यामुळे मराठवाड्यासाठी काहीशीही सुखावणारी बातमी। यानंतर महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। कृषी खात्याची जबाबदारी दत्ता भरणेंकडे देण्याची शक्यता, तर माणिकराव कुकाटेंना क्रीडा खात्याचा पदभार दिला जाणार, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती, मात्र मुंडेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं। सह्याद्री अतिथीगृहावर अजित पवार आणि सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। अजितदादांनी सकाळी वर्षा बंगल्यावर देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची खासदारांसोबत बैठक, मतदारसंघातील समस्यांबद्दल शिंदेंकडून मार्गदर्शन। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। अकोल्यात काँग्रेसला मोठा झटका, 2024च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेल्या डॉक्टर अभय पाटील यांचा काँग्रेसला रामराम, भाजपच्या अनुप धोत्रेंना त्यांनी कडवी झुंज दिली होती। कोल्हापुरात सतेज पाटलांना मोठा धक्का, दिवंगत माजी आमदार पी.एन. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यावर ठाम। यवतमाळच्या नेरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल 3 ते 4 माजी नगरसेवकांसह शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश। राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, ससून डॉक आणि गिरगाव मच्छीमार संघाला होणाऱ्या त्रासाबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा। मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, गिरगाव चौपाटी आणि कोळी बांधवांच्या प्रश्नासह अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीची एकाती सत्ता, उर्वरित 6 निकालही महायुतीच्या बाजूने। कर्नाळा बँकेच्या खातेदारांना दिलासा, 386 कोटींचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा। कर्नाळा बँकेतील 560 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी 386 कोटींची स्थावर मालमत्ता सक्षम प्राधिकरणाला सुपूर्द। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, न्यायालयानं पोलिसांची कोठडीत वाढ करण्याची मागणी फेटाळली। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे अवावी प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट, पुणे पोलिसांची कोर्टात माहिती। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भाजप आमदार सुरेश धस हे देखील यावेळी उपस्थित होते। महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी गठीत करा, मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना आदेश, ज्ञानेश्वरी मुंडेंनी एसआयटीची मागणी केली होती। बीडमधली दहशत संपवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन, भेटीनंतर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया। राज्यातील 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा, 30 लाख नागरिकांना मिळणार लाभ। खासगी मेडिकल कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण नाही, सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण, जागा वाढवल्याशिवाय ईडब्ल्यूएस आरक्षणाची अंमलबजावणी होणार नसल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागाकडून स्पष्ट। कबुतरांना दाणे टाकल्यास गुन्हा दाखल होणार, कबुतरांना दाणे टाकणं मानवी आरोग्याला हानिकारक, मुंबई हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण। नवी मुंबईत सिडकोकडून भूखंड घोटाळा, बिल्डरचा आरोप, खारघरचा भूखंड एका मोठ्या उद्योगपतीला मिळावा म्हणून शेवटच्या क्षणी टेंडरला मुदतवाढ दिल्याचा शहाजी पाटील या बांधकाम व्यावसायिकाचा गंभीर आरोप। वर्षानुवर्ष पावसाळ्यात गळके आणि उन्हाळ्यात कडक उन्हाचा सामना करणाऱ्या बीडीडी चाळीतील लोकांना 500 फुटांचं घर मिळणार, लवकरच घराची चावी सुपूर्द केली जाणार। गणेशोत्सवासाठी सुटी जाहीर करा, सीबीएसई आयसीएसई शिक्षक तसंच शाळा बस चालकांचं शासनाला पत्र। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना मध्य रेल्वेच्या 44 अतिरिक्त विशेष गाड्या, गणेशोत्सव काळात आता एकूण 296 विशेष ट्रेन गणेश भक्तांच्या सेवेत। दिव्या देशमुखच्या सन्मानार्थ टपाल खात्याकडून विशेष शिक्का, टपाल खात्याचे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोलीस महाराष्ट्र जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते कॅन्सलेशन प्रकाशित करण्यात आलं। गणेशोत्सवानिमित्त दिवा चिपळूण दिवा मेमो या दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आणखी 2 सेवा चालवण्यात येणार, रिझर्वेशन नसलेल्यांना मिळणार मोठा फायदा। डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी, मावळते जिल्हाधिकारी अशोक शेनकारेंकडून स्वीकारला पदभार।
नंदुरबारमधील जिल्हा परिषदेच्या 1100 शाळा सीसीटीव्ही विना, राज्यातील सर्व शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे शासनाचे आदेश. यवतमाळमधील जिल्हा परिषद शाळांच्या 392 जीर्ण वर्गखोल्यांचे नव्यानं बांधकाम, 26 कोटींच्या निधीतून 817 शाळांची होणार दुरुस्ती. धाराशिवच्या लोहारातील नागराळ जिल्हा परिषदेच्या शाळेत सडलेला पोषण आहार, बुरशी आलेली तूरडाळ, मूगडाळ आणि मटकी तर आळे आणि किडेही आढळले. पालकांकडून संताप व्यक्त. महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम, रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढली जाणार. माजी खासदार राजू शेट्टींची मागणी. महादेवी हत्तीणीला गुजरातला हलवल्याच्या निषेधार्थ मिरजेत जैन बांधवांचं आंदोलन, अंबानींच्या फोटोला जोडे मारून केली घोषणाबाजी. कोल्हापूरच्या नांदणीमधील हत्तीणीला परत आणण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून स्वाक्षरी मोहीम, लवकरच महादेवी हत्तीणीचा विषय संसदेत मांडण्याची धैर्यशील माने यांची ग्वाही. नांदणीतील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सांगलीत सह्यांची मोहीम, हत्तीणीचं स्थलांतर केल्यानं सांगलीकरांची ही नाराजी. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील हरकुळ धरण भरलं, धरण ओव्हरफ्लो झाल्यानं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. लातूरच्या उदगीर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेला बनशेळकीचा तलाव 100% भरला. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उदगीरकरांची पाण्याची चिंता मिटली. पावसानं उसंत घेतल्यानं सांगलीच्या कृष्णा नदीच्या पातळीत 4 फुटांची घट, सध्या कृष्णेची पातळी 22 फुटांवर. अहिल्यानगरच्या अकोलेतील भंडारदरा धरण 90% तर मुळा धरण 85% भरलं. 15 ऑगस्टपर्यंत भंडारदरा धरण भरण्याची परंपरा यंदाही कायम राहणार. मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणी ईडीची मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी, मिठी नदीतला गाळ काढणाऱ्या कंत्राटदारांच्या घरावर छापेमारी. मोर्शेकार अपघात प्रकरणी पुणे न्यायालयानं अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला. आईच्या वैद्यकीय स्थितीचा हवाला देत त्यानं जामीन मागितला होता. शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक, राज्यस्तरीय एसआयटीची कारवाई. नागपूर सुधार प्रन्यासाच्या अभियंत्याला मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलं. सुरेश चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असूनही त्यांना एनआयटी प्रशासन पाठीशी घालत असल्याचा मनसेचा आरोप. सोलापुरात बांधकाम कामगारांचा आत्मदहनाचा प्रयत्न, भांडी वाटप ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याची मागणी. भांडी वाटप करत असताना ठेकेदारांना बांधकाम कामगारांकडून 1000 ते 1,500 रुपये घेतल्याचा आरोप. मुंबई महानगरपालिकेच्या कचरा वाहतुकीच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ. विरार डहाणू लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी, वैतरणा आणि सफाळा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना, ट्रेनमध्ये चढताना धक्का लागल्यानं हाणामारी झाल्याची माहिती. बीडमध्ये जिल्हाधिकारी कचेरीसमोर भर रस्त्यात पती पत्नीची एकमेकांना मारहाण, दुचाकीवरून घरी जाताना शाब्दिक वादातून मारहाण, व्हिडिओ व्हायरल. गावातील जागेच्या वादातून महिलेला बेदम मारहाण, अमरावतीच्या विरशी गावातली धक्कादायक घटना, वलगाव पोलिसात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीत तरुणावर चाकू हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल, 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. अकोला शहरातल्या राजीव गांधीनगरमध्ये अज्ञात व्यक्तीनं मध्यरात्री 3 दुचाकी जाळल्या, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. पालघरच्या वांद्री धरण परिसरात खैरजातीच्या शेकडो झाडांची तस्करी रोखण्यात पालघर वनविभागाला अपयश, तर वनविभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तस्करी सुरू असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप. साताऱ्याच्या कराडमध्ये सोन्याची 11 बनावट बिस्किटं पोलिसांनी पकडली, 3 जणांना अटक, बनावट सोनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. दरोड्याच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपींना अटक, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई, 6 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता. नाशिकच्या जेलोड परिसरात भारतभूषण सोसायटीत दिवसाढवळ्या दरोडा, एसी रिपेरिंगच्या बहाण्यानं घरात शिरकाव. मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोराला चोप, नाशिकच्या नाशिक रोड परिसरातली घटना. नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड, बुधवारी रेल्वे स्टेशन परिसरातून तरुणीचं अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी काही तासातच पकडलं.
अपहरण झालेल्या 4 महिन्यांच्या बाळाचा पोलिसांनी 8 तासात लावला शोध. सोलापुरातील हत्तुरे वस्ती परिसरातून एका महिलेसह रिक्षा चालकाला अटक. पोलीस अधिकारी दया नाईक यांच्या नावाचा वापर करून महिलेची फसवणूक. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 4 लाखांची फसवणूक. रायगड पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश. लाखोंची लूट करणाऱ्या 11 आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक. पुण्यातील चंदननगर परिसरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजातील लोकांच्या घरात मध्यरात्री घुसून गोंधळ घातल्याचा आरोप. धाराशिवच्या महिला रुग्णालयात साप शिरला. सर्पमित्राच्या मदतीनं सापाला पकडलं. वर्षभरात 4 ते 5 वेळा साप आढळल्याची माहिती. रायगडच्या मसाळ्यात 2 कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला. श्वानाच्या तावडीतून मुलाची सुटका. घटनेचा थरार सीसीटीव्हीमुळे समोर. नाशिकच्या गाडेकरमळा आणि खरजोळमळा इथे बिबट्याचा वावर. घरासमोरील पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला. नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात एक बेडसर व्यक्ती शिरल्याची घटना. वाघ नाईट शेल्टरमध्ये असल्यानं इसमाचा जीव वाचला. बीडच्या माजलगावमध्ये दिंद्रुड परिसरात हरणांच्या कळपाचा धुमाकूळ. पिकांचंही मोठं नुकसान. पालघरमध्ये वानगाव रेल्वे पुलाच्या शेजारी सर्व्हिस रोड 2 महिन्यातच उखडला. ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा प्रकार समोर. प्रेयसी बोलत नाही म्हणून प्रियकरानं विषप्राशन केलं. रत्नागिरीतल्या संगमेश्वरच्या कुंडीत धावडेवाडीतली घटना. तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार. लातूरच्या औसातील ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेला भीषण आग. रुग्णालयाबाहेर आग लागल्यामुळे परिसरात घबराट. मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर उलटला. वाकण परिसरातली घटना. मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम. साताऱ्याच्या माणमधील बिदल इथे बैलांची तोरण मारण्याची स्पर्धा रंगली. राज्यभरातून 122 बैलांचा स्पर्धेमध्ये समावेश.